नमस्कार। आज कार्तिक शुक्ल तृतीया शके 1935 विनायक चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। वज्रेश्वरी देवी विश्वस्त संस्थानावरील विश्वस्तांची लवकरच ठाणे जिल्हा न्यायालयातर्फे नियुक्ती। ठाण्यातील घंटाळी चौकात पहिल्या कॅमेऱ्याची प्रतिकृती असलेला भव्य कंदील आणि ठाण्यातील पूर्व भागातील अष्टविनायक चौकात भव्य दीपोत्सव। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा योगिनी देवी वज्रेश्वरी संस्थान या विश्वस्त संस्थेवर 4 विश्वस्तांची नियुक्ती लवकरच ठाणे जिल्हा न्यायालयातर्फे होण्याची शक्यता असून इच्छुक याबाबतच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत। सर्वसाधारणपणे विश्वस्तांची नियुक्ती ही सहकार आयुक्तांतर्फे केली जाते। यावेळी मात्र या संस्थेवरील विश्वस्तांची 5 वर्षाची मुदत संपल्यावर 4 वर्ष उलटूनही विविध कारणांमुळे नियुक्ती होऊ शकलेली नव्हती। त्यामुळे बराच वादविवादही झाला होता। अखेर ठाणे जिल्हा न्यायालयाने विश्वस्त पदासाठी अर्ज मागवले होते। 8 जागांसाठी जवळपास 70 इच्छुकांनी अर्ज केले होते, पण त्यानंतरही यांना त्या कारणाने नियुक्ती होऊ शकली नाही। तेव्हा पुन्हा न्यायालयाने अर्ज मागवल्यावर आणखी 15 इच्छुकांनी अर्ज दाखल केले। हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखतींना 80 इच्छुकांनी हजेरी लावली। उर्वरित 5 जण मात्र मुलाखतीसाठी फिरकले नाहीत। मुख्य जिल्हा न्यायाधीश के सोनावणे, UB शुक्ला, NC खडके यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। ठाण्यातील लक्ष्मी निवास गृहसंकुलाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक कंदील बनवण्याची परंपरा कायम राखत कॅमेऱ्याची प्रतिकृती असलेला भव्य कंदील उभारलाय। ठाण्यातील घंटाळी चौकात लक्ष्मी निवास ही इमारत आहे। या इमारतीत दरवर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये गाजत असलेला एखादा विषय घेऊन कंदील तयार केला जातो। जवळपास 1980 पासून म्हणजे एशियाड स्पर्धेपासून असे कंदील तयार केले जात असून हे कंदील नेहमी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। महागाईचा राक्षस, अण्णा हजारे, विमान, बोट, चंद्र, स्कायलॅब अशा विविध विषयांवर आतापर्यंत कंदील तयार केले आहेत। यंदा चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पहिला कॅमेऱ्याची प्रतिकृती आकाश कंदील म्हणून तयार करण्यात आली आहे। 12 फूट बाय 3.5 फूट अशी या कंदिलाची उंची असून हा भव्य कंदील निनाद मोरे आणि सतीश रेडकर यांनी तयार केलाय। जवळपास 8 ते 10 तास रोज खर्चून या दोघांनी हा कंदील तयार केलाय। या वर्षी सिनेसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने आम्ही हा विषय घेतला आहे। गेले 30 वर्ष आम्ही या बिल्डिंगचा काही ना काही नवीन विषय घेऊन दरवेळी कंदील बनवतो। यावर्षी 100 वर्षामध्ये या बरेच कलाकारांनी योगदान दिलं होतं, तर पुढे त्यांचं आम्हाला लोकांसमोर ह्या गोष्टी आणण्यासाठी आम्ही हा विषय घेतला होता। सध्या हा कंदील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या 6 महिन्यात दुचाकी आणि 4चाकी वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचं दिसून येते। गेल्या वर्षी दुचाकी, 4चाकी अशा प्रकारची 38,986 वाहनांची नोंदणी झाली होती, तर यंदा मात्र 35,656 वाहनांची नोंदणी झाली आहे। एप्रिल ते सप्टेंबर या काळात गेल्या वर्षी 25,995 दुचाकी वाहनं नोंदवण्यात आली होती, तर यंदा मात्र याच कालावधीत 24,592 वाहनांची नोंदणी झाली आहे। 4चाकी वाहनांच्या नोंदणीत तर चांगलीच घट झाली। गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमधील 12,785 4चाकी वाहनांची नोंदणी झाली होती। यंदा याच कालावधीत 10,811 4चाकी वाहनं नोंदवण्यात आली आहेत। जागतिक मराठी रंगभूमी दिन काल होता, मात्र नाट्यकर्मींचा कोणताच कार्यक्रम रंगभूमीला अभिवादन करण्यासाठी काल झाला नाही। 5 नोव्हेंबर 1843 मध्ये सांगलीत पहिल्यांदा विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला। आता हाच दिवस जागतिक मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो। नाटकांची परंपरा आजही थोड्या बहुत फरकाने जोपासली जाते। नाटकांचा रोजचा खर्च असल्याने साहजिकच दौरे परवडणारे नसतात। तरुण पिढीला कमी वेळात मालिका सिनेमांमधून प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांचं नाटकांकडे दुर्लक्ष होतं, पण तरीही अनेक कलाकार रंगभूमीलाच आदर्श मानतात।
दरवर्षी रंगायतनमध्ये नाट्यकर्मी रंगभूमी दिन साजरा करतात. मात्र यंदा गडकरी रंगायतन अथवा काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगभूमी दिनाचा कोणताच कार्यक्रम झाला नाही. दिवाळी म्हणजे किल्ले आणि किल्ले म्हणजे दिवाळी असं समीकरण आहे. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी किल्ले उभारण्यात आले असून यामध्ये अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला उभारलेला दिसतो. ठाण्यातील हरिनिवास इथे मणिबाग रहिवासी कल्याणकारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असा सिंधुदुर्गचा किल्ला उभारलाय. मालवणच्या समुद्रात असलेल्या कुर्टे बेटावर खडक मोक्याची जागा आणि गोड्या पाण्याची सोय अशा गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. 25 नोव्हेंबर 1660 मध्ये या किल्ल्याचं विधिवत भूमिपूजन करण्यात आलं. किल्ला बांधण्यासाठी 500 पाथरवड, 200 लोहार, 100 गावेकर, पोर्तुगीज आणि 3000 मजूर 3 वर्ष किल्ला तयार करण्यासाठी अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे चिरे बसवण्यात आले, तर घाटावरून चुना आणून इतर बांधकाम करण्यात आलं. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम 29 मार्च 1667 मध्ये पूर्ण झालं. असा हा किल्ला मणिबाग परिसरात उभारण्यात आलाय. विनोद, हेमंत, रुपेश कदम, अजिंक्य खंडारे, सागर आणि अमोल मांडवकर या कार्यकर्त्यांनी महिनाभर खपून या किल्ल्याची प्रतिकृती उभारली. ऐन दिवाळीच्या दिवसात ठाण्यामध्ये सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसात सोनसाखळी चोरीच्या 6 घटना घडल्या असून चोरट्यांनी तब्बल 7 लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केलाय. मात्र या चोरांमुळे नाकाबंदी, गस्त घालणारे पोलीस गेले कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय. आझादनगर इथे राहणाऱ्या उर्मिला साळवी त्यांच्या मैत्रिणीबरोबर पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून पोबारा केला. नेहा पांचाळ या आपल्या पतीसह रिक्षानं येत असताना तत्वज्ञान विद्यापीठाजवळून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. रामचंद्रनगर इथे राहणाऱ्या आशा पाटील या न्यू इंग्लिश स्कूल इथे रांगोळी प्रदर्शन पाहायला जात असताना दुचाकीवरून आलेल्या दुकलीनं त्यांच्या गळ्यातील 1 लाख रुपयांचं सोन्याचं मंगळसूत्र खेचून पळ काढला. खोपट इथे राहणाऱ्या मंगल जाधव या पतीसह रिक्षानं पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दुकलीनं त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील 2 लाखाहून अधिक किमतीचं मंगळसूत्र खेचून पळ काढला. ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या भारती अंबिकर यांच्या गळ्यातील 45,000 रुपयांचं मंगळसूत्र, रामवाडीत राहणाऱ्या कांचन मेहता यांचं 90,000चं मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून धूम टोकली. सध्या पोलीस या दुचाकी चोरांच्या शोधात आहेत. क्रिकेटपटूंच्या सरावासाठी उत्तम खेळपट्ट्यांची गरज आहे असं मत प्रसिद्ध रणजीपटू राजेश सुतार यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं. NT केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रिकेट चळवळ उत्तम चालली असून अनेक खेळाडू रणजी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचले आहेत. असे अनेक खेळाडू तयारही होतील, पण त्यासाठी गरज आहे ती योग्य खेळपट्टीची. ठाण्यामध्ये या गोष्टीची कमतरता असल्यानं अनेक खेळाडू सरावासाठी मुंबईला जातात असं सुतार यांनी सांगितलं. गेली 35 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. या स्पर्धेचा पहिला सामना AK जोशी आणि सरस्वती मंदिर यांच्यात झाला. सरस्वती क्रीडा संकुलाच्या 2 जुदोपटूंची राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली. राज्य जुदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं. ऑक्टोबरमध्ये विभागीय क्रीडा संकुल अमरावती इथे झालेल्या युथ आणि ज्युनियर जुदो स्पर्धेत 60 किलो वजनी गटात साहिल मेंडन यानं सुवर्ण पदक, 78 किलो वजनी गटात दीपश्री कर्वे हिनं सुवर्ण पदक, तर 48 किलो वजनी गटात शिवानी पाटीलनं रौप्य पदक पटकावलं. आता रांची इथे होणाऱ्या राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी साहिल मेंडन आणि दीपश्री कर्वे यांची निवड झाली. हे सर्व खेळाडू सरस्वती क्रीडा संकुलात प्रशिक्षक देवीसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतायत.
ठाण्यातील अष्टविनायक चौकात दीपोत्सव साजरा करण्यात आला। दरवर्षी ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात ओम साई दहिकाला उत्सव संस्थेतर्फे दीपोत्सव साजरा केला जातो। यंदाचं हे 16वे वर्ष होतं। अष्टविनायक चौकात भव्य रांगोळ्या चितारण्यात आल्या होत्या। यंदा रडवणारा कांदा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता। रांगोळीत मध्यभागी ठेवलेली कांद्याची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। या दीपोत्सवात रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात 250 स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धकांनी विविध प्रकारच्या 75 रांगोळ्या काढल्या होत्या। यामध्ये 6 मोठ्या तर 45 छोट्या रांगोळ्या होत्या। महागाई, महिला सक्षमीकरण, विविध देवदेवता, छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या आणि या रांगोळ्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती।